आनंदी, यशस्वी, समाधानी, उत्साही, संयमी आणि शुद्ध मनासाठीचे अतिशय महत्त्वाचे असे 8 नियम आहेत. हे 8 नियम जर तुम्ही लक्षात ठेवले, ते वापरले, तर निश्चितच मनाच्या बाबतीतला कोणताही प्रॉब्लेम तुमचा 100% दूर होणार म्हणजे होणारच आहे. आणि हा सत्संग ऐकत असताना त्या विश्वासानेच ऐका, कारण मी पुन्हा पुन्हा सांगतोय, शरीराला, जीवनाला चालवणारा ड्रायव्हर म्हणजे तुमचं मन आहे. आणि ज्याचं मन शुद्ध त्याचं जीवन शुद्ध, ज्याचं मन आनंदी त्याचं जीवन आनंदी, ज्याचं मन तृप्त त्याचं जीवन समाधानी, ज्याचं मन ताब्यात आहे त्याच्या जीवनावरती ताबा आहे, ज्याच्या मनावर नियंत्रण आहे, लक्षात ठेवा, त्याचं जीवनावर नियंत्रण. म्हणून लहान बाळापासून, कॉलेजमधल्या मुलापासून, आजी आजोबांपासून तर गृहिणींपासून तर व्यावसायिकांपर्यंत प्रत्येक गोष्टीत जर यशस्वी व्हायचं असेल तर मनावर ताबा असणं गरजेचं आहे. का बरं? कारण मन जे करून घेतं ते तुम्ही करत असता. मनाचा मालक बनायचं. मनाचा मालक बनण्यासाठी मी आयडिया काय सांगितलं तुम्हाला, काय गरजेचं आहे? MIND, माइंड मॅनेजमेंट. काय सांगितलं मी तुम्हाला? MIND म्हणजे काय? माइंड ब्लोईंग इनपुट नीडेड डिअर. आणि मॅनेजमेंट म्हणजे 4 गोष्टी कुठल्या सांगितल्या मी तुम्हाला? मनाला पाहणं, मनाला दिशा देणं, मनाला घडवणं, जसं हिऱ्याला पैलू पाडतो तसं मनाला पैलू पाडणं, आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही त्या मनाला घडवल्याच्या नंतर योग्य दिशेने मन चालत राहावं, यासाठी निरंतर प्रयत्न करत राहणं, यासाठी ते प्रयत्न टिकवणं. या 4 गोष्टी म्हणजे मॅनेजमेंट. मग या मनाच्या नियंत्रणासाठी, या मनाला मित्र बनवण्यासाठी, या मनाच्या शुद्धतेसाठीचे अतिशय महत्त्वाचे असे 8 नियम आहेत. लक्षपूर्वक ऐका. ज्यांना टाईप करता येतं मी बघतोय, पटापट टाईप सुद्धा करा आणि माझ्यासोबत बोला. तुम्ही ज्या वेळेला ह्या सत्संग ऐकतात, मग हा फेसबुकवरती ऐका, नाही तर यूट्यूबवरती ऐका, नाही तर व्हॉट्सअपवरती ऐका. हे जर केवळ नुसतं लोळत ऐकलं, टाइमपास करत ऐकलं ना, तर तुम्हाला सुवर्ण संधी आहे, पण तुम्ही ती मातीमोल घालवली असं मी म्हणेल. हा सत्संग ऐकताना अलर्ट राहा. हा सत्संग ऐकताना यस माझं जीवन मला बदलायचं आहे ही भावना ठेवा. आणि त्याच्यासाठी हे तुमच्या सबकॉन्शियस मनामध्ये जायला पाहिजे. याच्यासाठी मी एक वाक्य बोललो, 8 नियम सांगेल. मी एक नियम सांगितला की माझ्या पाठीमागे मोठ्या आवाजात बोलणं आवश्यक आहे. मोठ्याने बोला. ते बोललं की नकळतपणे तुमच्या अंतर्मनात ते जातं. मग मनाला शुद्ध ठेवण्यासाठीचे 8 नियम कुठले कुठले? सगळ्यात पहिला महत्वाचा नियम बघा बरं का, मी जसं बोलतो ना, एका तालात मी बोलणारे 8 नियम त्याच तालात तुम्ही बोलायचे. नंबर 1, जशा असतील तुमच्या सवयी तशाच भावना मनात निर्माण होई. बोला, जशा असतील तुमच्या सवयी तशाच भावना मनात निर्माण होई. नंबर 1. नंबर 2, जेवढी ठेवाल मनात हिम्मत तेवढीच वाढेल तुमच्या जीवनाची किंमत. रिपीट करा, जेवढी ठेवाल मनात हिम्मत तेवढीच वाढेल तुमच्या जीवनाची किंमत. नंबर 3, जशी असेल वाणी तसंच मन गाईल गाणी. तिसरा नियम कुठला आहे? जशी असेल तुमची वाणी तसंच तुमचं मन गाईल गाणी. नंबर 4 महत्वाचं आहे, जसा असेल संग, जसा असेल तुमचा संग तसाच असेल मनाचा रंग. पुन्हा रिपीट करा माझ्या पाठीमागे, जसा असेल तुमचा संग तसाच असेल मनाचा रंग. त्याच्यानंतर 5वा नियम, लक्षपूर्वक ऐका, जेवढे तुम्ही व्हाल लहान, नीट ऐका, जेवढे तुम्ही व्हाल लहान मन तेवढं होईल महान. करा रिपीट 5वा नियम. काय सांगितलं मी? जेवढे तुम्ही व्हाल लहान तेवढं मन होईल महान. नंबर 6, तुम्ही जसा करता व्यवहार
6वा नियम, तुम्ही जसा करता व्यवहार त्यावरच ठरेल मनाची जीत किंवा हार. रिपीट करा माझ्या पाठीमागे, तुम्ही जसा करता व्यवहार त्यावरच ठरेल तुमच्या मनाची जीत किंवा हार. नंबर 7 सगळ्यात महत्वाचं आहे, जसं असेल जेवण तसं असेल तुमचं मन. जसं असेल जेवण तसं असेल मन. आणि नंबर 8 सगळ्यात महत्वाचा नियम आहे मनाचा, लक्षपूर्वक ऐका. जर जीवनाला, नीट ऐका, जर तुमच्या जीवनाला जोडला ज्ञानयोग तर कधीच येणार नाही तुमच्या मनाला कोणताच रोग. काय सांगितलं मी? जर तुमच्या जीवनाला जोडला ज्ञानयोग तर कधीच येणार नाही तुमच्या शरीर मनाला रोग. हे 8 नियम सगळ्यात जास्त महत्वाचे आहेत, ज्याच्यातून तुमचं संपूर्ण मनाचं नियोजन होणार आहे. याच्यातून तुमच्या मनाला आनंद, तृप्तता, समाधान, प्रत्येक क्षणाला एक जागरूकता, प्रत्येक क्षणाला आपोआपच उत्साह मिळणार. एक 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 बघायत, रिपीट करायचं, माझ्यासोबत पटपट पटपट बघत राहायचं. सगळ्यात एक, आणि ही प्रत्येक गोष्ट अतिशय महत्वाची बरं का. पूर्ण मन लक्षपूर्वक, पूर्ण लक्षपूर्वक ऐका. नंबर 1 रिपीट करा, बोला, सांगा मला. पहिला नियम काय सांगितलं मी? जशा असतील तुमच्या सवयी तशाच भावना मनात निर्माण होईल. हे पक्क डोक्यात ठेवा. ऐका मी काय सांगतोय. तुमच्या सवयीच तुमचं भविष्य घडवतात आणि तुमच्या सवयीच तुमचं भविष्य बिघडवतात. काय सांगितलं मी? तुमच्या सवयीच तुमचं भविष्य, तुमचं जीवन घडवतात सुद्धा आणि बिघडवतात सुद्धा. तुमचं संपूर्ण जीवन आणि मन तुमच्या सवयींवर आधारलेलं आहे. एकदा निरीक्षण करा, मी सांगतोय तसं आहे की नाही बघा. मला तुमच्याकडनं उत्तर पाहिजे. तुम्ही मला सांगा, सकाळी उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत 24 तासात ज्या ज्या गोष्टी तुम्ही करत आहात त्यातल्या बहुतेक गोष्टी तुम्ही करत नाही, ते आपोआप होऊन जातात तुमच्या सवयींमुळे. बोलत राहा, यस नो, बरोबर आहे. तुम्ही सकाळपासून संध्याकाळपर्यंत जे जे काही करत आहात तो तुमच्या सवयीचा भाग आहे की नाही? तुम्ही बघा ना, तुमचं सकाळचं उठणं, किती वाजता उठता, कसं उठता, कुठल्या पद्धतीने उठता, उठल्याच्या नंतर पहिली प्रतिक्रिया कुठली, ही तुमची सवय लागलेली तुम्हाला, बरोबर. तुमचा नाश्ता तुमची सवय, पेपर वाचणं सकाळी तुमची सवय आहे आणि ते नकळतपणे तुम्ही करतात, बरोबर. एखादी घटना घडल्याच्या नंतर त्याला आनंदाने पाहायचं की तणाव घेऊन बघायचं, अरे हे सुद्धा सवय आहे. आणि पहिल्यांदाच मी काय सांगितलं, नियमच काय लक्षात ठेवा, जशा असतील तुमच्या सवयी तशाच भावना मनात निर्माण होई आणि जशा भावना मनात निर्माण होई, लक्षात ठेवा, तशाच घटना तुमच्या जीवनात घडत राही. कळतंय का? सगळं तुमच्या भावनांवरती. तुम्ही म्हणता ना, आज मला खूप बोर होतंय, आज मला कंटाळा आला, मला ना बिलकुल चांगलं वाटत नाही, मला कुणीच आपलं वाटत नाही. आता जशी भावना तुमच्या मनात आहे तसंच तुम्ही करणार. माझं वाक्य नीट व्यवस्थित ऐका. रोगट सवयी रोगट मन आणि रोगट शरीर निर्माण करतं आणि आनंदी सवयी आनंदी मन आणि आनंदी शरीर निर्माण करतं. सध्याला तुम्ही जसे आहात ते सगळं तुमच्या सवयीमुळे आहे, कारण तुमच्या सवयी तुमच्या मनातल्या भावना निर्माण करतात. तुम्ही बघा सध्याला, आत्ता तुम्ही बघा तुमच्या सवयी बघा. तुमची खाण्याची सवय कुठली, तुमची बोलण्याची, काय बोलण्याची सवय, निरीक्षण करा. हे नुसतं ऐकू नका सत्संग. तुम्हाला सतत काही जरी घडल्याच्या नंतर कुठली प्रतिक्रिया देण्याची सवय आहे तुम्हाला, तुम्हाला काही जरी झाल्याच्या नंतर कोणते विचार करण्याची सवय आहे. नकारात्मक विचार तुम्ही नेहमी करता की सकारात्मक करता. तुमचं उठणं, तुमचं बसणं, तुमचं चालणं, या सगळ्या तुमच्या सवयी. तुम्ही विचार करा तुम्हाला कोणत्या सवयी आहेत. आणि आता मला प्रत्येकाकडनं उत्तर पाहिजे. जर तुमच्या सवयी नकारात्मक असतील, जर तुमच्या विचार नकारात्मक असतील, जर तुमचं बोलणं निगेटिव्हच असेल, जर तुमच्या खाण्याच्या सवयी चुकीच्या असतील, जर तुमचं उठणं बसणं चुकीचं असेल, तर का तुम्ही जीवनात वाईट घडतंय म्हणून दुसऱ्याला दोष देता? मला उत्तर पाहिजे.
अरे साधी गोष्ट आहे राव. वांग्याचं भरीत जर खाल्लं तर गुलाबजामुनची ढेकर येईल का? सांगा मला. येऊ शकते का? नाही येणार. तुम्ही जे खाता त्याचीच ढेकर तुम्हाला येईल. मग दुसऱ्याला दोष का देतात? नशिबाला दोष का देतात? जीवनाला दोष का देतात? आत्ता स्वतःला सांगा, यस आय एम रिस्पॉन्सिबल फॉर एव्हरीथिंग व्हॉट एव्हर हॅपनिंग इन माय लाईफ. मी त्याला जबाबदार आहे. माझ्या आयुष्यात जे काही घडतंय त्याला मी जबाबदार आहे आणि मीच माझं आयुष्य घडवणार आहे. असं जोपर्यंत तुम्ही म्हणत नाही तोपर्यंत तुमचं आयुष्य बदलत नाही. जे लोक दुसऱ्यांवर, जे लोक घरातल्या लोकांवर, जे लोक नशिबावर, जे लोक परिस्थितीला दोष देतात, जे लोक परिस्थितीवर जबाबदारी ढकलतात, त्यांचं आयुष्य कधीच बदलत नाही. कारण तुमचं आयुष्य बदलण्याची जबाबदारी तुमची आहे. माझा कचरा ग माझी जबाबदारी. तुम्हीच त्याचं नियोजन करायचं. समजते? मग आता मला पटापट बोलायचंय. पटापट बोला. हो नाही मला उत्तर पाहिजे. मी बघतोय तुमचे मेसेजेस. तुम्हाला आरोग्य संपन्न जीवन जगायचं आहे का? हो म्हणा, नाही तर नाही म्हणा. जे काहीच बोलत नाही मंडळी, बोला. आरोग्य संपन्न जीवन जगायचंय? यस ऑर नॉट? यस. मग जर जगायचं असेल बोला, सवयी कुठल्या पाहिजे? आरोग्यदायी माणसाच्या सवयी पाहिजे की नाही पाहिजे? अरे जर आरोग्य संपन्न जीवन जगायचं असेल तर आरोग्यदायी माणसाची सवय पाहिजे. मग सकाळी प्राणायाम करताय का हो तुम्ही? स्वतःला विचारा न चुकता. अरे घर बसल्या तुम्हाला झूम मीटिंग मध्ये आपले सगळे शिक्षक प्राणायाम घेत आहेत. फुकट आहे सगळं. सकाळी 5:45 ते 7 वाजेपर्यंत. तरी सुद्धा मनाची झोपून राहायची सवय, तुमची आळशीपणाची सवय, तुम्हाला रोग, तुम्ही दवाखान्यात जाताल, तुम्ही दवाखान्याच्या गोळ्या घेत जगताल, तुम्ही ऑक्सिजन घेत जगताल, तुम्ही भीतीत जगताल. पण सकाळी सकाळी मला 5:45 ते 7 मला प्राणायाम करायचे आहेत. माझी सुरुवात हसून आणि ध्यानानेच होईल. ही सवय का नाही लावून घेतली? का लावून नाही घेतली तुम्ही? अरे अशा 56 शिबिरं केली तुम्ही. असे हजारो मोटिवेशनल लेक्चर युट्यूबवरती आणि फेसबुकवरती ऐकतायत. काय परिवर्तन केलं हो तुम्ही तुमच्यामध्ये? मला नका सांगू, तुम्ही स्वतःला बघा. अरे रात्री ठरवून सुद्धा जर तुम्ही तुमच्या मनामध्ये ठरवायचं यस मी उठणार आहे आणि सकाळी झोपून राहत असताल ना, तर आत्ता जागी व्हा. तुमचं मन तुमच्या ताब्यात नाही. तुम्हाला माहिती आहे डायबिटीज झालेला आहे, मी असं जीवनशैली ठेवली पाहिजे, फिरायला जायला पाहिजे. तुम्हाला माहिती आहे मला ब्लड प्रेशर झालेलं आहे, मी कच्च्या भाज्या खायला पाहिजे. आणि जर तुम्ही तरी सुद्धा खात नसताल ना, तुमचं मन तुमच्या ताब्यात नाहीये. मी तुम्हाला जागी करतोय. आता जर जागी झाला नाहीत ना तर उशीर होईल. नंतर रडून काही फायदा नाही. जब चिडिया चुग काही खेत. प्रिकॉशन इज बेटर दॅन क्युअर. अगोदरच तुमच्यापैकी प्रत्येकाने जागी व्हा. हा सत्संग तुम्हाला जागी करण्यासाठी. का नाही करत तुम्ही? का प्राणायाम करत नाही? का हसून उठत नाही? का ध्यान करत नाही तुम्ही? आरोग्य पाहिजे ना. लोकांचा प्रॉब्लेम असा आहे, ऐका, तुमच्यापैकी अनेकांचा प्रॉब्लेम असा आहे की तुम्हाला यशस्वी जीवन जगायचं आहे, तुम्हाला आरोग्य संपन्न जीवन जगायचं आहे, पण आरोग्य संपन्न आणि यशस्वी जीवन जगण्यासाठीची किंमत मोजायला तुम्ही तयार नाहीये. तुम्हाला सगळं फुकट पाहिजे कारण आळशीपणा आहे अनेक लोकांमध्ये. नाही असं लागल माझी शब्द कदाचित, पण आत्मपरीक्षण करा. किती गोष्टी तुम्ही अशा ठरवल्या आणि पूर्ण केल्या? किती गोष्टी आहेत ज्या शरीरासाठी, ज्या मनासाठी आवश्यक आहे? अरे तुला आरोग्य पाहिजे असेल ना बाळा, तर आरोग्य मिळवण्यासाठीची किंमत तुला द्यावी लागणार आहे. तुला त्याच्यासाठी वेळ द्यावा लागणार आहे. तुला सातत्य ठेवावं लागणार आहे. फुकट नाही भेटत कुठलीच गोष्ट. आणि हे जीवन फुकट दिलं देवाने, आहे का किंमत? किंमत नाही म्हणून तर आजार पण आणलं तुम्ही. आपण असं म्हणत की 10% अपवाद आहेत की त्यांनी प्रयत्न केला, सगळं चांगलं करतात, ते रोग आले. पण तुमचे 90% रोग तुम्हाला तुमच्या जीवनाची, तुमच्या मनाची, तुमच्या शरीराची किंमत नाही ना, म्हणून तुम्ही रोगी आहेत 90% केसेसमध्ये. तुम्हाला जो फोबिया आहे, तुम्हाला जे एन्झायटी, याचा अर्थच आहे की मन जे पवित्र देवानी दिलेलं आहे ना, त्याची किंमत तुम्ही ठेवली नाही, घाण टाकत राहिल्यात. का बरं? काय सांगितलं मी? माइंड ब्लोईंग इनपुट नीडेड डिअर. MIND. माइंड ब्लोईंग इनपुट नीडेड डिअर. माइंड ब्लोईंग इनपुट आतमध्ये तेच टाका जे मनाला स्वच्छ करणार आहे, पवित्र करणार आहे, मनाला ग्लो आणणार आहे. तुम्ही काय काय टाकलं तुमच्या मनामध्ये? काय टाकताय तुमच्या मनामध्ये तुम्ही? 24 तास टीव्ही, 24 तास सोशल मीडिया,
अरे कॉलेजमधले पोरं आहेत साधे, 2-2 वाजेपर्यंत जागी राहतात, 11-11 वाजता उठतात. अरे खरंच वाटू द्या काही तुम्हाला. हे निसर्गाचं चक्र आहे. आज तुम्हाला मजा येईल, आज तुम्हाला वाटेल काय बोलताय रे, काय सांगताय माऊली. उद्या ज्यावेळेस झटका बसेल ना, कारण निसर्गाच्या नियमाचं तुम्ही, निसर्गाचा नियम मोडतायत तुम्ही. लवकर झोपा, लवकर उठा ना. हे का म्हातारा झाल्याच्या नंतर करायचंय? बघा स्वतःला. आनंद पाहिजे तुम्हाला, पाहिजे का नाही पाहिजे सांगा. अरे हो तर म्हणा, टाईप करा ना हो म्हणून. मग जर आनंद पाहिजे असेल, मला उत्तर द्या. आनंददायी माणसाची सवय लावून घ्यायला पाहिजे का नाही पाहिजे? बोला, मला उत्तर द्या. मग आनंददायी माणसाची सवय काय आहे? तक्रार करणं आहे, रडणं आहे, दुसऱ्याचं चांगलं झाल्यावर मनात मत्सर आणणं आहे, दुसऱ्याविषयी निगेटिव्ह बोलणं आहे आनंददायी माणसाची सवय? सांगा मला. काही जरी घडलं तरी सुद्धा त्यातल्या नकारात्मक गोष्टी घेणं आहे. मग आत्ता हे नंतर चेंज करू नका. आत्ता इथं ही सुवर्ण संधी. आत्ता स्वतःला सांगा, यस मी आनंददायी माणसाची सवय लावून घेणार आहे. म्हणजे अगदी वाईटातला वाईट प्रसंग सुद्धा आनंददायी माणूस काय करतो? एक्सेप्ट करतो, स्वीकारतो. तुम्ही कशाकडे लक्ष देतात तशीच प्रतिक्रिया तुम्ही देतात. आनंददायी माणूस त्याच्या ध्येयाकडे लक्ष देतो. आनंददायी माणूस इतरांना आनंद देतो. आनंददायी माणूस आनंददायी आहार घेतो. आनंददायी माणूस इतरांच्या चांगल्यासाठी प्रार्थना करतो. अरे करून बघ रे, एकदा नुसतं एक वाक्य बोला बरं, तोंडाने बोला, नुसतं बोला, हात जोडा, जोडा हात. आणि हे ऐकून सुद्धा जे हात जोडत नाहीयेत ना, एकदा विचार करा की खरंच ऐकतायत तुम्ही? खरंच बदलायचं तुम्हाला? आणि म्हणून जीवन जे तुम्हाला शिक्षा देते ना, ते विनाकारण देत नाही, कारण तुमच्या सवयी तोडायला तुम्ही तयार नाही. जोडा ना हात. आणि माझ्यासाठी नाही, माझ्यावर उपकार करण्यासाठी नाही, एकदा फक्त आनंददायी माणसासारखं इतरांच्या आनंदात आपला आनंद आहे, इतरांसाठी प्रार्थना करण्याना एकदा फक्त माझ्या पाठीमागे बोला, हे परमेश्वरा, माझ्या घरातल्या सर्वांचं चांगलं होऊ दे, माझ्या अगोदर त्यांचं चांगलं होऊ दे, सर्वांचं आरोग्य चांगलं राहू दे, माझ्या आधी सगळ्यांना सगळं काही मिळू दे. आणि तोंडाने बोला, मागा खरंच परमेश्वराला प्रार्थना करा, हे परमेश्वरा, या जगातल्या सर्वांचं चांगलं होऊ दे, पण सर्वांच्या आनंदासाठी मला कारण होऊ दे, माझ्या हातून चांगल्या गोष्टी घडू दे, माझ्या हातून चांगल्या गोष्टी घडू दे. उघड्या डोळे आता, हात सोडा. ज्याने खरंच मनापासून अरे 1 मिनिट प्रार्थना केली, मनात असं मन भरून आल्यासारखं झालं नाही? अरे दगड जरी असेल ना, आणि खरंच माझ्यासोबत जर जोडल्या गेला ना, त्या दगडाला सुद्धा पाझर फुटेल. का बरं? कारण ही डायरेक्टली अनुभूती आहे. नुसतं सत्संग काही मी दाखवण्याकरता घेत नाही किंवा उगीच काहीतरी टाकायचं म्हणून टाकत नाही. माझी खरंच तळमळ आहे की सगळ्यांचं चांगलं व्हायला पाहिजे. तुम्हाला यशस्वी व्हायचंय, विजयी व्हायचं आहे का? मला सांगा. विजयी व्हायचंय? मग जर प्रत्येक गोष्टीत यशस्वी आणि विजयी व्हायचं असेल तर विजयी माणसाच्या सवयी पाहिजे का नाही पाहिजे? काय आहे विजयी माणसाची सवयी? उशिरापर्यंत झोपायचं, नुसत्या गप्पा मारायच्या आणि काहीच करायचं नाही, ही सवय विजयी माणसाची. एकदा अपयश आले की हातात घेतलेलं काम सोडून द्यायचं, ही सवय आहे. विजयी माणसाची सवय ही आहे, नीट ऐका माझं वाक्य, जे अशक्य आहे ते करण्याचं ठरवणं, त्यासाठी निरंतर प्रयत्न करत राहणं, अपयश आलं तरी त्याला आनंदाने स्वीकारून यशाची पाऊलवाट चालत राहणं, निर्माण करणं, आणि तोपर्यंत न थांबणं जोपर्यंत अशक्य शक्य होत नाही. कळतंय का? तोपर्यंत मी थांबणार नाही. उठा, चालायला लागा, तुमच्या ध्येयाकडे चालायला लागा. तोपर्यंत चालत राहा जोपर्यंत तुम्ही तुमचं ध्येय गाठत नाही. आणि
जरी तुम्हाला अडचणी आल्या, रडण्याची गरज नाही. अडचणी चढ उतारांसारख्या आहेत. लक्षात ठेवा. तोपर्यंत थांबू नका जोपर्यंत अशक्य आहे ते शक्य तुम्ही करत नाही. नुसत्या गप्पा मारू नका. विजयी माणसाची सवय ठेवा. कळालं? प्रत्येक गोष्टी मी खूप क्लिअर करू शकतो पण मी करत नाही. आणि विजयी माणसाची सवय काय? प्रत्येक क्षणाला एकच गोष्ट बोलणं, चाहे कुछ भी हो जाए, ऍक्सेप्ट करून काय म्हणणं, यस. अडचण आली, काय म्हणतो विजयी माणूस? बोला माझ्यासोबत, यस मी याच्यातून बाहेर जाणारच आहे. प्रॉब्लेम्स आले, यशस्वी माणूस काय म्हणतो? यस या प्रॉब्लेमला मी सॉल्व्ह करणार आहे. हा विश्वास देवाला होता म्हणून देवाने मला प्रॉब्लेम्स दिले. यस मी देवाचा माझ्यावरचा विश्वास सार्थ ठेवणार आहे. यस बोला यस. आर यू रेडी टू चेंज युअर लाईफ? यस. आर यू रेडी टू वॉक टुवर्ड्स युअर एम? यस. तुमच्या ध्येयाकडे चालायला तयार आहेत तुम्ही? तोपर्यंत चालायला तयार आहेत का? उत्तर द्या. मी बघतोय तुमचे मेसेजेस. तोपर्यंत चालायला तुम्ही तयार आहात का? जोपर्यंत तुमचं यश तुम्हाला मिळत नाही. यस. यस. मग आता तुम्हाला पहिला नियम कळाला. काय आहे आपला पहिला नियम मनाचा? जशा असतील तुमच्या सवयी तशाच भावना तुमच्या मनात निर्माण होईल. मनाचा दुसरा नियम अतिशय महत्वाचा आहे. पूर्ण लक्षपूर्वक ऐका. काय सांगितले मी? मनाचा दुसरा नियम. हा नियम खूप महत्वाचा आहे बरं का. फोबिया ज्यांना आहे, एन्झायटी ज्यांना आहे, भीती ज्यांना वाटते, एका क्षणात तुमची भीती दूर होऊ शकते. काय आहे दुसरा नियम? लक्षपूर्वक ऐका आणि माझ्या पाठीमागे पुन्हा एकदा रिपीट करा. जेवढी ठेवाल तुम्ही हिम्मत, जेवढी मनात ठेवाल तुम्ही हिम्मत, तेवढीच वाढेल तुमच्या जीवनाची किंमत. खूप 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 महत्वाचं आहे. याचा अर्थ काय आहे? याचा अर्थ समस्या आल्याच्या नंतर दोन प्रतिक्रिया तुम्ही देऊ शकता. एक रडत बसणं आणि दुसरं समस्येवर चाल करणं. समस्येकडे धावून जाणं. समस्येने तुमच्यावरती हल्ला करण्याच्या आधी लक्षात ठेवा, तुम्ही समस्येवरती तुटून पडा. काय काय समस्या आहे तुमच्या आयुष्यात? पटापट बोला. लिहू शकता तुम्ही आता. काय काय समस्या आहे? भीती वाटते कशाची? पैसे नाही आहेत, कोरोनाची भीती आहे, मरण्याची भीती आहे, कशाची भीती आहे? कशाचं फोबिया आहे? काय होतंय तुम्हाला? धडधड होतंय, मरायचं भीती वाटते. पटकन ऐका. या ज्या ज्या समस्या तुम्हाला आहे, मी काय सांगतोय ते ऐका बरं का. हे अतिशय महत्वाचं आहे. मी काय सांगितलं? जेवढी मनात ठेवाल तुम्ही हिम्मत, तेवढी जीवनाची वाढेल तुमच्या किंमत. हा दुसरा नियम आहे. म्हणजे या समस्यांनी तुमच्यावर हल्ला करण्याच्या अगोदर उठा, जागी व्हा आणि त्यांनी हल्ला करण्याच्या अगोदर तुम्ही त्यांच्यावर तुटून पडा. तोपर्यंत तुटून पडा जोपर्यंत समस्या नायनाट होत नाही समस्येचा. मानतात की नाही छत्रपती शिवाजी महाराजांना? अरे छत्रपती शिवाजी महाराजांचा आत्ता बसल्या बसल्या चेहरा डोळ्यासमोर आला. अरे नुसता चेहरा डोळ्यासमोर आणल्याच्या नंतर रक्त सळसळ सळसळ करतं की नाही करत? करतं ना. मग वापरा ना छत्रपती शिवाजी महाराजांचाच गनिमी कावा. अरे शत्रू सावध व्हायच्या आत हल्ला करा, मारा, जिंका. कुणासाठी? या रयतेसाठी. मग तुम्ही सुद्धा तुमच्या जीवनात गनिमी कावा वापरा ना. कुणासाठी? या समस्येचा समूळ नायनाट करून, हिम्मत वाढवून, तुमच्या जीवनाची किंमत वाढवण्यासाठी. तुम्हाला ज्या गोष्टीची भीती वाटते, नीट दिवसात आहे का, ज्या गोष्टीची भीती वाटते ना, पहिल्यांदा त्याच्यावर हल्ला करा ती भीती वाढण्याच्या. आता हे एवढं लक्षात ठेवा, मी काय सांगतोय आहे का, हे समजून घ्या बरं का, म्हणजे तुम्हाला कळेल मी काय सांगतो. तुम्ही रडा नाही तर तुम्ही हल्ला करा त्या समस्येवर. समस्या राहणारच आहे. तुम्ही नाही म्हटलं तरी समस्या येणारच. प्रॉब्लेम्स जीवनात येणारच आहेत. वाईट गोष्टी जीवनात घडणारच आहेत. प्रॉब्लेम्स, समस्या जीवनात येणारच आहे. पण मी काय सांगतो आहे का, जर समस्येवर तुम्ही तुटून पडले, तुम्ही हल्ला केला,
तुम्ही न घाबरता हिमतीने समस्येवर हल्ला केला तर ती समस्या दूर होईपर्यंत समस्या राहील, नंतर ती समस्या राहणार नाही. आणि तुम्ही समस्येपासून जर आयुष्यभर पळत राहिले तर आयुष्यभर ती समस्या तुमच्यासाठी समस्या राहणार आहे. बघा, एका क्षणात जर एक क्लिक झाला ना, तुमचं जीवनच बदलेल. काय सांगितलं मी पुन्हा एकदा रिपीट करतोय, महत्वाचं आहे. आयुष्यातले प्रॉब्लेम, आयुष्यातली समस्या राहणारच आहे. जर तुम्ही समस्येपासून पळाले तर आयुष्यभर ती समस्या तशीच राहील आणि तुम्हाला फोबिया होईल, तुम्हाला भीती वाटेल. ती समस्या आली की तुमचं जीवन तुम्ही आनंदात जगू शकणार आणि कधीपर्यंत? तुम्ही मरत मरत जीवन जगताल, जिवंत असेपर्यंत. पण दुसरा एक रस्ता आहे. समस्येला हिम्मत ठेवा, तुटून पडा. आणि समस्येवरती हिम्मत ठेवून जर तुटून पडला तर सगळ्यात महत्वाचं, काही दिवसाच्या आत ती समस्या 100% दूर होईल. कारण अशी कुठलीच समस्या नाही की जी दूर होत नाही. कळालं का? फक्त समस्येला दूर करण्यासाठी तपस्या पाहिजे. हे सगळ्यात महत्वाचं. तपस्या म्हणजे काय? शेवटपर्यंत मी तप करेल. तप म्हणजे काय? शेवटपर्यंत मी चाल करेल, शेवटपर्यंत मी लढत राहील. त्या लढण्याच्या वृत्तीला तपस्या असं म्हणतात. ज्याच्यात तपस्या आहे त्याच्यात समस्या राहू शकत नाही. कळलं? मग जर तुम्ही लढला, तुटून पडला समस्येवरती, तर ती 2 महिने, 4 महिने, 5 महिन्यात ती समस्या निघून जाईल. आणि जर ती समस्या निघून गेली तर ती निघून गेल्याच्या नंतर तुमच्यात आत्मविश्वास वाढतो. ही आत्मविश्वासाची जागृती तुमच्यात हिंमत वाढवते आणि ही हिंमत तुमच्या जीवनाला किंमत देते. कळतंय मी जे सांगतोय ते? मी जे सांगतोय ते समजतंय तुम्हाला सगळ्यांना? म्हणून आत्ता मी काय सांगतोय लक्षपूर्वक ऐका. मी जे बोलतोय ते नुसतं ऐकू नका, तसं करा. तुम्हाला ज्याची जिथे भीती वाटते, तुम्हाला ऐका. तुम्हाला जर टेकडीवरती चढायची भीती वाटत असेल, तुमच्या गावामध्ये एक टेकडी, आणि त्या टेकडीवर चढायची जर तुम्हाला भीती वाटत असेल, पटकन निर्णय घ्या आणि या महिन्यात कळसूबाई शिखर चढून या. तुम्हाला आयुष्यात कधीच टेकडीची भीती वाटणार नाही. बरोबर आहे? अरे फॉर्म्युलाच एकदम जबरदस्त आहे. तुम्हाला ऐका, तुम्हाला कळसूबाई शिखराची भीती वाटते, तुम्ही निर्णय घ्या आणि तुम्ही एव्हरेस्टचं शिखर चढून या. जेवढ्या मोठ्या समस्येचा तुम्ही नायनाट कराल आणि करू शकता, छोट्या छोट्या समस्या तुम्हाला समस्या राहणारच नाही, वाटणारच नाही. कारण तुमची तपस्या तेवढी प्रगाढ आहे. समजते? तुम्हाला सायकल चालवायची भीती वाटते, तुम्ही डायरेक्टली मोटरसायकल चालवा. मोटरसायकल शिका. एकदा पडताल, दोनदा पडताल, तीनदा पडताल, त्याच्यानंतर आयुष्यात कधीच पडणार नाही. आणि जर तुम्ही ती मोटरसायकल, ती सायकल हातात घेतली नाही, मला भीती वाटते पडण्याची म्हणून, तर आयुष्यभर तुम्ही भीतीतच जगताल. कशाची भीती वाटते तुम्हाला? कशाचं फोबिया आहे तुम्हाला? तुम्हाला उंचावरची भीती वाटते. मी मरतो का काय, मरतो का काय, मरतो का काय. जर त्या समस्येवरती तुम्ही तुटून पडले नाही तर मरेपर्यंत उंचावर गेलं तर भीत 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 जगताल. उंचावरती कधीच जाणार नाही. उंचावरची भीती वाटते ना, जा जगातल्या सगळ्यात उंचावरच्या बिल्डिंग मध्ये, बघा, घाबरवू द्या, होऊ द्या, लढा त्याच्याशी आणि बघा मेले का तुम्ही. नाही, ज्या क्षणाला तुम्हाला कळलं अरे मी मेलो नाही, ठीक आहे, तुम्हाला कधीच उंचावरची भीती वाटणार नाही. तुम्हाला पाण्याची भीती वाटते, पाणी तुमच्यासाठी समस्या आहे. आज आत्ता निर्णय घ्या. यस, तुम्हाला पाण्यात बुडायचंय, पाण्यात तरंगायचंय, पाण्यात पोहायचंय. योग्य प्रशिक्षणाची मदत घ्या, प्रशिक्षकाची मदत घ्या. एकदा बुडताल, एकदा नाका तोंडात पाणी जाईल, पण एकदा पाण्यावर स्वार झाला ना आणि पाण्याला मित्र बनवलं ना, आपोआप आयुष्यात पाण्याची कधी भीती वाटणार नाही. याच्यासाठी हिंमत पाहिजे. समजते? पळायची गरज नाहीये, लढणं आवश्यक आहे. मित्र बनवा. ज्या समस्येला तुम्ही शत्रू म्हणता आणि त्याला पाठ दाखवून पळता ना, पाठ दाखवण्याचं रक्त नाहीये, आपलं लक्षात ठेवा. अरे तुम्ही एकदा करा, सामोरं जा, एकदा डरकाळी फोडा, अर्धी समस्या तिथेच संपते की नाही बघा. तुमचा आत्मविश्वास आपोआप वाढतो. कशाची भीती? करा ते मुद्दा. समजते? आणि याच्यासाठी हिंमत पाहिजे. हिंमत असण्यासाठी तिसरा नियम गरजेचा आहे, मनाचा तिसरा नियम. लक्षपूर्वक ऐका. हे कळालं तुम्हाला? दुसरा नियम कळालं? काय सांगितलं मी? दुसरा नियम की जेवढी ठेवाल मनात हिंमत, तेवढीच तुमच्या जीवनाची वाढेल किंमत. आणि हिंमत म्हणजे काय?
ज्याची भीती वाटते ते मुद्दाम करा, जास्त करा. तुम्हाला सगळ्यांच्या समोर बोलण्याची भीती वाटते, तुम्हाला 4 लोकांसमोर बोलण्याची भीती वाटते, तुम्ही 4 लोकांसमोर नाही, जाऊन उभं राहा जिथे 10,000 लोक आहेत आणि म्हणा, बोला. एकदा भीती वाटेल, दोनदा भीती वाटेल, थरथर कापेल, तुम्हाला कळेल अरे मरत तर नाही ना. नंतर 4 लोकांची भीती वाटेल. जे लोक समस्येपासून पळतात ते भीत भीत आयुष्यभर जगतात, भीत भीतच मरतात. आणि जे लोक समस्येवरती तुटून पडतात, काही दिवसापुरती ती समस्या राहते आणि ती समस्या दूर झाली तर यांच्यात हिंमत वाढते, यांच्यात आत्मविश्वास वाढतो आणि आपोआपच त्यांच्याकडे बघून इतरांना प्रेरणा मिळते. मनाचा दुसरा नियम हा आहे. पण हे घडण्यासाठी मनाचा तिसरा नियम, हे कधी घडणं शक्य? जशी असेल वाणी तसंच मन गाईल गाणी. कळालं काय आहे तिसरा नियम? जशी असेल वाणी तसंच मन गाईल गाणी. म्हणजे नेमकं काय आहे? तुम्ही जे मनात बोलता तसंच मन गाणं गात राहतं, म्हणजे तसंच मन वागतं. मनाचा नियम आहे, लक्षपूर्वक काय, 2 नियम. तुम्ही जर सकारात्मक बोलले तर आपोआप मन सकारात्मक होतं. आणि नीट ऐका, तुम्ही जर नाही 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 असं मनाला जर सांगत राहिले ना तर मन कधीच ऐकत नाही. तुमच्या सूचना क्रिस्टल क्लिअर पाहिजे, तुमच्या सूचना एकदम स्वच्छ आणि क्लिअर पाहिजे ज्या तुम्ही मनाला देताय. तुम्ही काय बोलताय तसे तुम्ही आहात, तुम्ही जे बोलतात तसं तुमचं जीवन आहे. तुम्ही जे शब्द वापरतात त्याच्यातून तुमच्या आयुष्यातली प्रत्येक कृती घडते. तुमच्या शब्दांमधून तुमचे विचार तयार होतात, तुमच्या विचारातून तुमच्या कृती आणि तुमचं जीवन तयार होत असतं. लक्षात ठेवा, नेहमी सकारात्मक बोला. नकारात्मक बोललं, तुम्ही म्हटलं मला भीती, बघा सकारात्मक आणि नकारात्मक म्हणजे काय? नकारात्मक म्हणजे माझं वाईट होणार आहे, माझं वाईट होणार आहे, असंही नाही, हे तर एकदमच निगेटिव्ह आहे. पण सकारात्मक म्हणजे सुद्धा काय? माझं वाईट होणार नाही, हे सुद्धा निगेटिव्ह आहे. काय नाही म्हटलं ना तर मन वाईट होतं का होतं का होतं का होतं का याच्याकडे बघत राहतात. जसं ज्या ज्या लोकांना झोप येत नाही ना, त्यांना का झोप येत नाही? कारण ते कंटिन्यू काय बोलत राहतात? मला झोपच येत नाही, मला झोपच येत नाही, मला झोपच येत नाही. मग मन काय करतं? झोप येते की नाही चेक करत राहतं. आणि ते चेक करत राहिलं तर झोप लागणारच नाही ना, कारण मन स्थिर आणि शांत झाल्याशिवाय झोप कशी लागेल? अमन अवस्थेला गेल्याशिवाय झोप कशी लागेल? तुम्हीच मनाला जागृत केलेले निगेटिव्ह सूचना देऊन. कुठली सूचना? की माझं मन थाऱ्यावरच नाहीये, मला झोपच लागत नाही. आणि तुम्ही झोप लागते की नाही, लागते की नाही असं जर तुम्ही म्हटलं ना तर मन नाही म्हटलं की ते मुद्दाम करत. लक्षात घ्या, तुम्ही नाही म्हटलं ना मनात तेच येणार आहे. मला भीती वाटली नाही पाहिजे, मनात तेच येणार. त्याच्याऐवजी काय म्हणायचं? मी हिम्मतवान आहे, मी घाबरलो नाही पाहिजे, माझी छातीची धडधड नाही झाली पाहिजे. छातीची धडधड होणारच, मनाचं कामच ते. आपला बाबू आला माझ्याकडे आणि मला म्हणे माऊलीजी मला तुमची कार देता का? आता मला माहिती होतं की बाबू कार त्याला नीट चालवता येत नाही, ते कुठेही ठोकून ठेवेल. मग मी आयडिया केली, म्हटलं बाबू मी तुला कार देईल पण आत्ता नाही, तू 2 तासाच्या नंतर ये. पण एक अट आहे, या 2 तासात तुझ्या मनामध्ये माकडाचा विचार यायला नाही पाहिजे, तेव्हाच मी तुला गाडी देईल. ते म्हणे ओके माऊली ठीक आहे. ते गेलं घरी. पण जसं ते घरी गेलं 2 तास त्याच्या मनात एकच होतं, काय? माझ्या मनात माकडाचा विचार नाही यायला पाहिजे, 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 नाही यायला पाहिजे, नाही नाही नाही. बस माकडच दिवसभर त्याच्या मनात. कोण उड्या मारत होतं? माकड. कळतंय का तुम्हाला? रोग काय कळते का? मला भीती नाही वाटली पाहिजे, माझं बीपी वाढलं नाही पाहिजे, मला शुगर माझी वाढली नाही पाहिजे, माझी छातीची धडधड व्हायला नाही पाहिजे, मला 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 जाग यायला नाही पाहिजे, झोपेतून जाग यायला नाही पाहिजे. कळतंय? माझ्या मुलांनी वाईट वागलं नाही पाहिजे. निगेटिव्ह सूचना दिली, मन तेच करणार आहे. माकड. लक्षात ठेवा, सूचना कशा पाहिजे? बोलणं कसं पाहिजे? पॉझिटिव्ह, सकारात्मक. आत्ता सुद्धा सत्संग ऐकताना कसं ऐकत आहे तुम्ही? या सत्संगातून खरंच फायदा होईल का? नाहीच होऊ शकत. का बरं? कारण मनात अजून कचरा आहे ना. पूर्ण मनापासून म्हणा यस, हे सत्संग माऊलीजींचे ऐकून माझं जीवन बदलतंय, मी माझ्या जीवनात परिवर्तन करतोय, मी माझ्या जीवनामध्ये यस या क्षणापासून परिवर्तन करायला सुरुवात केलेली आहे. 100% तुम्हाला या सत्संगाचा फायदा होईल. माऊली काय बोलतात याच्यापेक्षा तुम्ही काय बोलतात हे अतिशय महत्वाचं आहे, हे लक्षातच ठेवा.
सकारात्मक बोला, सकारात्मक सूचना द्या. जसं मी माकडाचं सांगितलं, नाही म्हटलं तर तेच येतं, आणि सकारात्मक बोललात तरी तेच येईल. आपला बाबू, फळांचं दुकान होतं त्याच्याकडे, पण काही केलं त्याच्याकडे जास्त गिराईक मात्र यायचेच नाही. ते आलं माझ्याकडे, म्हणे माऊलीजी मी इतक्या मनापासून हे फळं विकतोय, पण माऊली माझे फळं काही विकल्याच जात नाही, पुन्हा पुन्हा माझ्याकडे गिराईक येतच नाही. बरं, फळांची क्वालिटी पण चांगली, मग का बरं येत नाही? मी त्याला एक आयडिया सांगितली. म्हटलं असं असं कर, बघूया ते ते रिपीट रिपीट तुझ्याकडे येतात की नाही, तुझं उत्पन्न वाढतं की नाही वाढत. आणि 1 महिन्याने ते आलं ना माझ्याकडे, म्हणे माऊलीजी मला आता खूप वेळच मिळत नाही, इतके गिराईक वाढले. तुम्ही सांगितल्यासारखं मी केलं. काय केलं होतं त्यांनी? फळं देताना त्यांना फक्त गिराईकांना एवढंच म्हणायचं की हे खूप मनापासून मी विकतोय, हे व्यवसाय करणं माझा नुसता धंदा नाहीये, तर तुम्ही सगळे कस्टमर लोक माझ्यासाठी परमेश्वर आहे, आणि हे फळं सुद्धा खूप स्पेशल आहेत. तुम्हाला जर विश्वास नसेल तर तुम्ही बघा, हे सफरचंद खाताना घरी तुमच्या मनामध्ये 100% कृष्णाचा विचार येईल, कृष्णाचा चेहरा, बासरी वाजवणाऱ्या कृष्णाचा चेहरा डोळ्यासमोर येईल. आणि जर तो कृष्णाचा चेहरा हे सफरचंद खाताना तुमच्या डोळ्यासमोर नाही आला ना, तुम्ही माझ्याकडे रिपीट येऊ नका. पण जर सफरचंद खाताना तुमच्या मनामध्ये कृष्णाचा चेहरा आला ना, तर पुढच्या वेळेला फळं घेण्यासाठी इथंच या, कारण हे फळं तुम्हाला, बघा तुम्ही, कृष्णाचा चेहरा आला म्हणजे कृष्णाची कृपा या फळांवरती. आता साहजिकच मनाचं कामच ना, गिराईक गेले घरी, ते फळ कापायला लागले, त्याच्या डोळ्यासमोर कोण येणार आहे? आपला बाबू. खाताना काय सांगितलं होतं त्यांनी? हा फळ खाताना कृष्णाचा चेहरा तुमच्या डोळ्यासमोर येईल. आलं कृष्णाचा चेहरा डोळ्यासमोर. कळतंय का? तुम्ही सकारात्मक बोलत राहा. कधीच असं होणार नाही, असं होऊ नये असं म्हणायचं नाही. मनाला क्लिअर सूचना पाहिजे असतात. हे होऊ नये असं नाही, काय व्हायला पाहिजे ते सांगा. कळतंय का तुम्हाला? समजतंय का? मन क्लिअर सूचना ऐकतं, मनाला क्लिअर सूचना पाहिजे, मनाला नकारात्मक सूचना नाही पाहिजे. समजा एखादं काहीतरी असं काचेचं पेन असेल तुमच्या हातामध्ये, त्या लहान लेकराच्या हातामध्ये. आता लेकरू शांतपणे बघत असतं बरं का, पण तुमच्या डोक्यात कसं आहे ना, तुम्ही लेकराला काय म्हणता? ए तो काचेचा पेन आहे, टाकू नको टाकू नको. ते टाकतो. काय मम्मी? तुम्ही देतात फडेलकण ठेवून एक. आता तुम्ही चुकीची सूचना दिली ना, टाकू नको. त्याच्याऐवजी काय म्हणायला पाहिजे? बेटा काळजी घे पेनाची, नीट धर पेन. समजतंय का? माझं पोरगं ना माऊली अभ्यासच करत नाही, माझं पोरगं ना अभ्यासच करत नाही, माझं पोरगं ना अभ्यासच करत नाही. कुणासमोर सांगता? पोरासमोर. मग ते काय म्हणतात? पप्पाच म्हणतात अभ्यास करत नाही. नाहीच करणार. म्हणा ना, बोला ना की माझा मुलगा अभ्यास करतोय, तो कमी अभ्यास करतोय तरी देखील त्याच्या लक्षात राहतं, माझा मुलगा शांत आहे, असं पॉझिटिव्ह बोला. आणि तुम्हाला काय काय सकारात्मक वाक्य स्वतःविषयी पाहिजे, सकारात्मक कसं जीवन जगायचंय हे करणं आवश्यक आहे, असे 10 वाक्य लिहा बरं. टाका बरं, आत्ता टाईप करा की मी आनंदी आहे. करा टाईप. मी उत्साही आहे, मी ज्ञानयोगाचा साधक आहे, मी प्रत्येक गोष्टीला स्वीकारतो, मी समस्येवरती तुटून पडतो, मी नेहमी सकारात्मकच बोलतो, या सत्संगातून मला आनंद होत आहे. करा ना टाईप, बोला. नाही ना माऊली, पण आता भुकेची वेळ झाली ना रे लेकरा, सोन्या मोन्या. सत्संग ऐक रे बाबा, सत्संग ही मनाची भूक आहे. शरीराची भूक तर रोजच भागवतो रे बाबा, आता मनाची भूक भागव ना. तिसरा नियम. आणि हे तिसरं घडण्यासाठी, हे सकारात्मक बोलण्यासाठी, सत्संग चालू असताना सकारात्मक बोलताल काही फरक पडत नाही ते. का बरं? कारण माऊलीच्या प्रभावापोटी बोलतात. सत्संग संपल्याच्या नंतर सुद्धा आयुष्यभर जर तुम्हाला प्रभावीच, जर आयुष्यभर तुम्हाला सकारात्मकच बोलायचं असेल, तर सगळ्यात महत्वाच्या 3 गोष्टी आहेत. काय 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 पाहिजे त्याच्यासाठी? याच्यासाठी अभ्यास करावा लागतो. आणि अभ्यास करणं म्हणजे काय? 3 गोष्टी करणं: श्रवण, मनन आणि आचरण. बोलिये क्या क्या बोला मैंने? श्रवण, मनन आणि आचरण. म्हणजे पहिल्यांदा तुम्ही तुमच्या एका स्केच पेन घ्या, मोठा मार्कर घ्या, एक मोठा कुठला तरी ड्रॉइंग शीट घ्या, आणि त्याच्यावरती अतिशय सुंदर, जसं काही मी मला काहीतरी गिफ्ट करतोय, मी परमेश्वराला गिफ्ट करतोय, अशा पद्धतीने पूर्ण मन लावून मोठ्या आवाजात स्वतःविषयीचे 10 पॉझिटिव्ह वाक्य लिहा. लिहा, हे गरजेचं आहे. सत्संग संपल्याच्या नंतर 10 पॉझिटिव्ह वाक्य लिहा. ज्या ज्या क्षेत्रात तुम्ही आहेत, मी यशस्वी आहे, मी चांगले मार्क मिळवतो, माझा अभ्यासात लक्ष आहे, मी आरोग्य संपन्न आहे, असं लिहा. मला ब्लड प्रेशर नको आहे असं म्हणू नका. मी
आरोग्य संपन्न आहे. आणि ते ते जे ड्रॉइंग शीट तुम्ही जे लिहिलं ना, त्याला छान सजवा, कलरफुल करा त्याला, आणि रोज तुम्ही जिथे बघतात ना, रोज तुम्ही जिथं राहतात ना, तिथं ते भिंतीला चिटकवा आणि रोज मोठ्यानी वाचा. तुमचा विश्वास असो किंवा नसो, गोळ्या घेत प्लीज जागू नका, गोळ्या घेत घेत मरू नका. माझा विश्वास आहे, तुम्ही सुद्धा विश्वास ठेवा. हे रोज 10 वेळेला मोठ्या आवाजात आत्मविश्वासाने वाचा. हे असं नाही मी आनंदी आहे माऊली, असं नाही, मी आनंदी आहे, आणि ते फील करा. तुम्ही तसे होतात, तुम्ही खरंच तसे होतात. का बरं? नियमच काय आहे हा? काय सांगितलं मी? जशी असेल वाणी तसं मन काय करतं? मन गाईल गाणी. समजतंय? चालायचं पुढे पुढच्या पॉईंटला. कितवा पॉईंट आहे हा पुढचा? पुढचा पॉईंट सगळ्यात महत्वाचा आहे, तो म्हणजे जसा असेल संग तसाच असेल मनाचा रंग. आणि प्रत्येक पॉईंट एक एक स्टेप आपण वरती चाललेलो बरं का. जसा असेल संग तसाच असेल मनाचा रंग. आता मी तुम्हाला सांगितलं सकारात्मक बोला, पण याच्यात सुद्धा एक गंमत आहे. तुम्ही जर नकारात्मक लोकांसोबतच राहिलात ना, तुम्ही नकारात्मकच बोलायला लागतात. तुम्ही रोगी लोकांसोबत जर राहिलात ना, तुम्ही रोगांविषयीच बोलायला लागतात. तुम्ही दारू पिणाऱ्याच्या सोबत राहिले ना, तुम्ही दारू प्यायला लागतात. तुम्ही इतरांविषयी निगेटिव्ह चर्चा त्याच्या पाठीमागे करणाऱ्यांसोबत, कुचकं बोलणाऱ्यांसोबत राहिला ना, तुम्हाला कळत नाही तुम्ही कधी कुचकं बोलायला लागतात. कारण मनाचा नियम काय आहे? तुम्ही काय टाकतायत त्याला काही घेणं देणं नाही. मन ज्या ठिकाणी राहतं, मन त्याचं रूप धारण करत असतं. हा मनाचा नियम आहे. असंगाशी संग प्राणाशी गाठ विनाकारण म्हणत नाहीत. एखाद्याला जर ओळखायचं असेल तर त्याचे दोस्त कोणते त्याच्यावरून कळतं की हा कसा वागणार आहे, कसा बोलतो. तुम्ही 10 वेळेला मंत्र म्हणणाऱ्या सोबत राहा, ते मंत्र तुम्ही आपोआप गुणगुणायला लागतात. तुम्ही प्राणायाम करणाऱ्या सोबत राहा, तुम्हाला स्वतःला कधीतरी असं वाटायला लागतं की प्राणायाम आपण सुद्धा करावे. तुम्ही टुकार धंदे करणाऱ्या बापाला फसवणाऱ्या पोरासोबत राहा, तुम्ही कधी स्वतःच्या बापाला फसवतो तुम्हाला कळणार नाही. आणि तुम्ही 5 अभ्यासू मुलांसोबत राहा, तुम्हाला कळणार नाही की तुम्हाला कधी अभ्यास करावा असं वाटतं. चांगली मुलं हे अचानक बिघडतात केवळ त्यांच्या संगतीमुळे, आणि वाईट मुलं सुधारतात सुद्धा केवळ संगतीमुळे. लक्षात ठेवा. शिबिरात आलेल्या 50,000 लोकांनी दारू सोडलेली. मी काही त्यांना बोललो नाही, पण त्यांनी दारू सोडला, त्यांनी मांसाहार सोडला, त्यांनी तंबाखू सोडली. त्यांनी लिहून दिलं माझ्याकडे. का बरं? मी काय डॉक्टर आहे? मी काही त्यांना गोळ्या दिल्या? मी काहीच दिलं नाही. मी फक्त माझा भाव दिला. आणि त्यांनी काय दिलं? त्यांनी मला त्यांचा वेळ दिला, बस. ते माझ्यासोबत राहिले, त्यांनी माऊलीवरती प्रेम केलं, आणि त्यांना त्यांच्या मनात असं आलं, यार माऊली जर इतकी छान आपल्यासोबत राहतायत, आपल्यासाठी एवढी तळमळ करत आहेत, तर आपण सुद्धा स्वतःला बदलायला पाहिजे. माऊली जर आपल्यासाठी, आपल्या चांगल्यासाठी 99 पावलं टाकतायत आपल्याकडे, आपण 1 पाऊल तर टाकायला पाहिजे. एकदा पुन्हा एकदा निरीक्षण करा, तुम्ही कुणाच्या सोबत राहताय? विचारा ना. मला आत्ता एक पालकाचा फोन आला, रडत होते ते आई बाप. लातूरला शिकायला पाठवलं, आणि शिकायला पाठवल्याने काय करावं? गाड्या चोरल्या. बरं, 12वी पर्यंत पोरगं चांगलं होतं, पण तिथं आईबाप नाही, आणि पैशाची किंमत नाही. वाईट मित्रांची सवय लागली, 12वीतच दारू ढोसायला लागलं, आणि ते क्लासेस तर बुडवले, आणि गाड्या चोरायला लागल्या. दुसऱ्या काय बापाचा फोन आला की मुलगी आमचं ऐकतच नाही. आता रात्री 2-2 वाजेपर्यंत आमची मुलगी आम्हाला बोलू देत नाही, काही केलं तर मी जीव देईल म्हणते, धमक्या देते आम्हाला. का बरं? 2:30 वाजेपर्यंत तिला मोबाईल पाहिजे. म्हटलं कसं काय? म्हणजे पुण्याला गेली, आणि पुण्याला गेल्याच्या नंतर तिने क्लास बुडवले, आणि वाईट फ्रेंडच्या सोबत इकडे तिकडे फिरणं आणि बस एन्जॉय करणं असं झालं. पहिले 12वीपर्यंत पोरगी चांगली होती. कशाने बदलतायत तुम्ही? संगत गुण सोबत गुण. ढवळ्या संघ बांधला पवळा, वान नाही पण गुण लागला, बस. सेम असंच. जसा असेल तुमचा संघ तसाच चढेल तुमच्या मनाला रंग. मग सत्संगी लोकांसोबत राहा, पॉझिटिव्ह लोकांसोबत राहा, चांगल्या मित्रांसोबत राहा. मित्र निवडताना काळजी घ्या, हे खूप महत्वाचं आहे. लक्षात ठेवा, तुम्ही तसेच बनता ज्यांच्या सोबत तुम्ही राहतात. पुढचा पॉईंट किती आहे? बरोबर. हा पॉईंट खूप महत्वाचा आहे. तो कुठला आहे? तुम्ही जसा करता व्यवहार
त्यावरच ठरते तुमच्या मनाची जीत किंवा हार. मी खूप थोडक्यात सांगतोय आता. याचा अर्थ काय आहे? याचा अर्थ हा आहे की माऊलीचं एवढं ज्ञान तुम्ही घेतलं, तुम्ही खूप साऱ्या गोष्टी शिकलात, तुम्ही काय शिकलात आणि काय बोलतात आणि तुम्ही काय करता, तुम्ही काय ज्ञान घेतलेलं आहे हे तेवढं महत्वाचं नाही. व्यवहार म्हणजे काय? तुमचं आचरण, तुमची कृती, तुम्ही काय करतात त्याच्यावर तुमची कृती अवलंबून आहे. गप्पा मारणारे लोक हजारो या जगामध्ये. तुम्ही एकदा स्वतःला प्रश्न विचारा की तुम्ही जे बोलतात तेच तुम्ही करता का, आणि तुम्ही जे करतात तेच तुम्ही बोलतात का? माणसाने तेच बोलावं जे तो करतो, जे तो वागतो, आणि तसंच वागावं जे तो बोलतो. लोक मला विचारतात, माऊली आम्ही हजारो लोकांकडनं ऐकलं, हजारो लोक असे माझ्या आपल्या ज्ञानयोगात आलेले जे मला सांगतात की माऊली डॉक्टरने सांगितलं, आईने सांगितलं, बापाने सांगितलं, बायको मला कितीतरी दिवसापासून म्हणत होते तंबाखू सोड, तंबाखू सोड, चहा घेऊ नको, तुम्ही दारू पिऊ नका, पण मी कुणाचंच ऐकलं नाही. आणि 10 दिवसाचं आपलं ज्ञानयोगाचं शिबिर केलं माऊलीजी, मला आपोआप व्यसन सोडावं असं वाटलं. मी नाही घेतलं, मी नाही केलं व्यसन. कसं काय हो माऊली? मी तेच बोलतो जे मी वागतो. जर मी चहा घेत असेल, जर मी दारू ढोसत असेल आणि इथं तुम्हाला ज्ञानाच्या गप्पा मारतोय, त्या शब्दांमध्ये वजन येऊच शकत नाही. त्या शब्दांना वजन येण्यासाठी, तुमच्या शब्दांची किंमत वाढण्यासाठी सगळ्यात महत्वाचं जर काही असेल तर तुमचं व्यवहार, त्याच्यावरतीच ठरते तुमची जीत किंवा हार. कारण तुम्ही काय बोलता हे पहिल्यांदा 1-2 दिवस लोक ऐकतील, 1-2 वेळेला लोक ऐकतील, नंतर ते बघतात अरे नुसतंच बोलतंय, हे काही करत नाही. मी मागेही सांगितलं होतं की आईवरती एक अतिशय सुंदर कविता मराठीचे शिक्षक शिकवत असताना ते इतके रममाण होऊन गेले, त्या आईच्या कविता शिकवता शिकवता इतके भाऊक होऊन गेले की क्लासमधले 50 पैकी 50 पोरं आईचं वर्णन करत असताना ते सर सगळे रडायला लागले, आणि सर सुद्धा मोठ्या मोठ्याने रडायला लागले. पण त्या क्लासमध्ये आपला बाबू होता, तो मात्र हसत होता. त्या सगळ्या मुलांना आणि त्या सरांना राग आला. त्यांनी त्या बाबूला म्हणे, तुला लाज नाही वाटत का? मी आईविषयी एवढं बोलतोय, एवढं एवढं सगळे मुलं रडतायत, भाऊक झाले सगळे लोक, आणि तू चक्क हसतोय. बाबूने हसतच सांगितलं की तुमच्या शब्दाने तर मी मुळीच रडणार नाही, कारण मी तुमच्या शेजारीच राहतो. तुम्ही इथं जरी आईविषयी खूप काही चांगलं चांगलं बोलत असेल, तुम्ही तुमच्या आईशी कसं वागतात हे मी पाहिलेलं आहे. माहिती, तुम्ही तुमच्या आईची एक गोष्ट ऐकत नाही, तुम्ही तुमच्या आईची काळजी घेत नाही, तुम्ही तुमच्या आईला ते एकदा मारलेलं पण हे मी बघितलेलं आहे. मग तुमच्या शब्दांनी मला काही वाटणारच नाही, कारण मला माहिती आहे की तुम्ही कसे आहेत, आणि मला हेही माहिती आहे की मी माझ्या आईची किती काळजी घेतो. व्यवहार खूप महत्वाचा आहे, याच्यासाठी मी या सगळ्याच गोष्टी महत्वाच्या आहेत. म्हणजे तुमचा जसा असेल संघ तसा असेल तुमच्या मनाचा रंग. याच्यामध्ये ना मी मी असे हजारो लोक बघितलेले की कित्येक वर्षापासूनचे त्यांचे व्यसन ज्ञानयोगात आल्याच्यानंतर सुटले. त्यांचे घरातले लोक अगदी मला अगदी मनापासून त्यांनी धन्यवाद दिले, पण मी त्यांना सांगितले हे तात्पुरतं आहे. जर तुम्ही पुन्हा 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 प्रत्येक सत्संगात आला नाहीत, पुन्हा पुन्हा हे लेक्चर्स ऐकले नाही, पुन्हा पुन्हा हा सत्संग ऐकला नाही, पुन्हा पुन्हा जर माऊलीच्या सोबत राहिले नाही, चैतन्यवनात जर आले नाही, हे तात्पुरतं ठरणार आहे. तेव्हा नाही नाही माऊली आम्ही बदललो, 2 महिने 3 महिने 4 महिने बदलले, आणि पुन्हा या सगळ्या लोकांनी पुन्हा दारू सुरू केली, पुन्हा व्यसन सुरू केलं. का बरं? जसा असेल तुमचा संघ तसाच चढेल मनाला रंग. तुम्ही जर दारुड्या लोकांसोबतच राहिलेत तर किती जरी जीव तोडून मी तुम्हाला सांगितलं ना, ते तिथं पटू शकत नाही, कारण त्यांचा रंग चढलेला आहे. आणि त्याच्यासाठी पुढची गोष्ट काय सांगितली? जे बोलता ना ते करा, आणि जे करता तेच बोला. जर मी तुम्हाला सांगतोय आनंदी राहा आणि माझं थोबाड उतरलेलं आहे, तो आनंद शब्द पोहोचेल तुमच्यापर्यंत, भाव नाही पोहोचणार. हे अत्यंत महत्वाचं आहे, लक्षात घ्या. त्याच्या पुढचा पॉइंट, हे सगळं घडण्यासाठी काय गरजेचं आहे, त्याच्या पुढचा पॉइंट 6वा, तो कुठला आहे? रिपीट करा माझ्यासोबत. जेवढे तुम्ही होता लहान, जेवढे तुम्ही होता लहान, मन होईल तुमचं तेवढं महान. म्हणजे काय?
तुमचं शरीराला जरी वय असेल 30, 40, 50, 60, तरी तुमच्या आतमध्ये एक लहान बाळ आहे. मी नेहमी सांगतो की तुम्ही तुमच्या व्यवसायाला, प्रोफेशनला पकडून एवढे मोठे झालात की तुम्ही हसत नाही, न रडत नाही, न नाचत नाही, न भाग घेत नाही, तुम्ही समर्पित सुद्धा होत नाही. तुमचा इगो, तुमचा अहंकार तुमच्या सोबत असतो. लक्षात घ्या, मला तुमच्याबद्दल खूप आदर आहे, पण तुम्ही जे कोणी डॉक्टर, वकील, इंजिनियर, प्राध्यापक हे जे स्वतःला समजतायत ना, प्लीज हे तुम्हाला स्वतःला सांगावं, हे तुम्ही नाही आहेत, हा तुमचा व्यवसाय आहे. व्यवसायाच्या ठिकाणी ते राहणार तसं, पण ते घेऊन तुम्ही घरी येतात ना, हा तुमचा प्रॉब्लेम. झोपेत जरी तुम्हाला विचारलं कोण आहे, मी शिक्षक आहे, त्या शाळेत तुम्ही शिक्षकाचा रोल करताय, तुम्ही शिक्षक नाही, तुम्ही लहान बाळ आहेत. तुमच्या आत एक लहान बाळ आहे, त्या बाळाला हसायचंय, रडायचंय, नाचायचंय, गायचंय, ओरडायचंय, त्याला समर्पित व्हायचंय, पण ते नाही देऊ हसू देत त्याला कोण? तो अहंकार. तो जो मुखवटा तुम्ही घातलेला तो नाही करू देत, आणि मग तुम्ही आडतान, जे आडतं ना ते सडतं, मग सडलं की रोग येतात, सडलं की वास येतो, आणि तो वास येणं म्हणजे तुमचे रोग येत. खूप सोपं आहे, एका क्षणात रोग दूर होतात. हसा, खेळा, रडा, नाचा, गा, चैतन्यवनात आपोआप ते होतं, सहज होऊन जातं ते. लहान लेकरं कशा असतात बघा, कशा असतात लहान लेकरं, काही जरी घडलं ते हसत असतात. अरे तुम्ही आईबाप मला सांगा, असं आहे की नाही, खरंच मला सांगा, असं आहे की नाही. जर समजा तुमच्या लेकराकडे तुम्ही गेले आणि ते जे लेकरू आहे ते लेकरू, तुमचं लेकरू, तुम्ही त्याला विनाकारण मारलं, पण जरी तुम्ही त्याला विनाकारण मारलं तर ते राग मनात ठेवत नाही. पुन्हा 2 तासांनी तुम्ही जर बाहेरून आलं ना, ते तितक्याच आपुलकीने, तितक्याच आनंदाने तुम्हाला ते भेटतं का नाही भेटत? सांगा. तुमच्यासारखा राग मनात पकडून ठेवतं का? नाही. ते एकदा समजा नुकतंच लेकरू चालायला शिकलेले, मला तुम्ही सगळ्यांनी उत्तर द्या बरं का. नुकतंच लेकरू चालायला शिकलेलं आहे. आता चालायला शिकलेलं हे लेकरू पडलं तरी ते पडलेलं राहतं का? नाही राहत. ते उठतं की नाही लवकर? सांगा मला. उठतं का बरं? त्याचं काय आहे? त्याच्या जीवनात कुठला नियम आहे? ते लहान आहे. माझ्यासोबत बोला बरं का. मन का हो तो अच्छा, मन का ना हो तो और अच्छा, तुरंत बन जाओ आप बच्चा, क्योंकि जीवन का हर पल है सच्चा. रिपीट करा माझ्या पाठीमागे. तोंडाने बोलणं गरजेचं आहे, आणि नुसतं बोलू नका, ते फील करा. काय सांगितलं मी? मन का हो तो अच्छा, मन का ना हो तो और अच्छा, तुरंत बन जाओ आप बच्चा, क्योंकि जीवन का हर पल है सच्चा. आणि लहान लेकरू त्याचा प्रत्येक क्षण भरभरून जगतं की नाही बघा. हर पल है सच्चा. तुम्ही बघा, लहान लेकराला रडायचं असेल तर पार जीवाच्या आकांताने बोंबलतं की नाही बोंबलत बघा. ते हसायचं असेल, त्याला म्हटलंय हसू नको, ते डोळे झाक, तोंड झाकतं. पण जरी त्यांनी तोंड झाकलेलं असलं ना, त्याच्या डोळ्यात बघून कळतं की नाही ते हसतंय म्हणून. त्याला उड्या मारायच्या असेल, ते हातचं राखून ठेवतं का? सांगा मला. ते उड्या मारतं, बरोबर आहे. ते प्रत्येक क्षण जगतं. बन जाओ तुरंत आप बच्चा, क्योंकि जीवन का हर पल है सच्चा. चांगलं घडलं तरी ठीक, वाईट घडलं त्याच्याहून ठीक. ठीक है यार, देखेंगे यार, यार हो जाएगा सब कुछ, काय की चिंता यार, हो है ना, बस टेन्शन छोड़ दो. लहान लेकरासारखं जगा, लहान बाळासारखं जगा. समजतंय मी जे बोलतोय ते? सगळ्यांना कळतंय? चांगलं घडो, वाईट घडो, बस बच्चा आहे. मग कोणी बोललं जरी तर मनात ठेवू नका. बघा, वाईट वाटणारच, कुठेतरी घरामध्ये किरकिर होणारच, पण जसे लहान लेकरं असतात बघा, लहान लेकरं खेळत असतील, किती वेगवेगळे खेळ खेळतात, तो किती वेगवेगळ्या भूमिका करतात ते तुम्हीच बघा. लहान लेकरं खेळतात, हे चल आपण चोर पोलीस खेळू, नको. आपण आपण घर खेळू, तू नवरा हो मी बायको होत, झालं. ए नको चेंज, पुन्हा आपण काय करू, आपण कंडक्टर आणि ड्रायव्हर खेळू. ए नको चेंज, आपण काय करू, आपण कॅरम खेळू. हे करता करता लगेच भांडणं केले, काढले बोसकार एकमेकाचे, लगेच कट्टी. तू तू माझ्याशी बोलू नको, मी तुझ्याशी बोलणार नाही. किती महिने नाही बोलायचं सांगा? 12 महिने. 12 महिने बोलू नको, लिंबाचा पाला खाऊ नको, असं म्हणून वेगळे वेगळे होतात. 12 मिनिटं होऊ द्या, पुन्हा एकत्र येतात आणि
इकडे बघा जरा, सगळे जे बॉडी बघतायत ना, इकडे एकदा माझ्याकडे बघा. लहान लेकरं भांडण करून वेगळे होतात, आयुष्यभर तोंड बघणाऱ्यांनी म्हणतात आणि लगेच एकत्र येतात. आणि तुम्ही हुशार मंडळी. तुम्ही एक वाईट गोष्ट घडू द्या, ते एका प्रसंगासाठी आयुष्यभर हजारो लोकांनी नाते तोडलेले आहेत. का बरं? एकदा तुम्हाला असं बोलला ना, मी त्याला कधीच बोलणार नाही. केलंय ना? एक एक प्रसंग, एक शब्द तुम्ही पकडून ठेवलात आणि चांगल्या चांगल्या मित्रांना तुम्ही सोडून दिलेलं आहे की नाही? एक गोष्ट घडली, कुठेतरी बायकोच्या आईबापाकडनं काहीतरी बोललं, अनेक मंडळी तिथे बाहेर फार शान मारतात, पण त्यांच्या बायकोला ते माहेरी जाऊ देत नाही, आईबापाशी बोलू देत नाही. हे ज्ञानी लोक आहेत बरं का सगळे. अनेक सुना अशा आहेत, एक एक गोष्ट घडली, फक्त एक गोष्ट, पण त्या आयुष्यभर त्या सासूला नाव ठेवतात. आणि अनेक सासू अशा आहेत की सुनेकडनं काहीतरी एक चुकीची गोष्ट घडली असेल, त्या आयुष्यभर त्या सुनेला दोष देत राहतात. लक्षात ठेवा, याद रखो मेरी बात. असंच कोणालाही रोग येत नाही, असंच कोणाचंही मन खराब होत नाही, एवढं लक्षात ठेवा. जर तुम्ही हे करत राहिलात, असंच वागत राहिलात, रोगही वाढ बघताय. ज्याचं मन रोगट, त्याचं जीवन रोगटच असणार आहे. आणि ज्याचं मन आनंदी आहे, त्याचं जीवन आनंदीच असणार आहे, एवढं पक्क डोक्यात ठेवा. म्हणून लहान बाळ व्हा. खूप असं मनावरती घेत नका जाऊ गोष्टी. माझ्या मनाला लागलं. चांगल्या गोष्टी बऱ्या लागत नाही तुझ्या मनाला, फुगीर तोडक्या. चांगल्या गोष्टी लावून घे ना. माझ्या मनाला एवढं लागलं माऊलीजी, मी कधीच विसरू शकत नाही, मला ते आठवून त्रास होतो. अरे मग मनाला लागलं तर रागाच्या भरात घर झाडून घे ना. रागाच्या भरात पूर्ण घराला कलर दे ना. रागाच्या भरात 4 लोकांकडे जाऊन सेवा कर ना. हे करणार नाही का बरं? तुम्ही कुणाला फसवतायत हो? अहंकारी माणूस आहे ना, तो ऐकून बोलणं सोडून दिला नाही. याच्या सुद्धा अहंकारी माणूस काय करेल माहिती? याच्या सुद्धा निगेटिव्ह बघेल. पण लहान लेकरं मात्र आनंदाने माझं बोलणं ऐकतात. लहान लेकरासारखं जर तुम्ही केलं ना, आनंदाने ऐकताल तुम्ही. सो प्लीज बी ए चाइल्ड ऑफ गॉड. मी परमेश्वराचं लहान लेकरू आहे, या भावनेत तुम्ही राहा. आहेत तयार? अरे मग चेहरा आनंदी करा ना, बना लहान लेकरासारखं एकदा करा ना. यस माऊलीजी. बघा ना किती छान फील होतं. अपने अंदर का जो बच्चा है ना, उसे मत खोना प्लीज, क्योंकि ये बच्चा ही सच्चा होता है. समझ में आ रहा है? यस. त्याच्यानंतर पुढचे शेवटचे 2 नियम कुठले? जसं असेल जेवण तसं असेल मन. तुमचं जेवण सगळ्यात महत्वाचं आहे. तुम्ही चुकीचा आहार खाल्ला, मन शुद्ध होऊ शकत नाही. कारण तुमच्या मनातली प्रत्येक भावना ही तुमच्या आहारातून निर्माण होते. तुम्ही खूप त्याच्यात सुद्धा बघा, कृष्णाने सांगितलेले तामसी आहार, राजसी आहार आणि सात्विक आहार. आणि हे कशावरून बनतं? तुम्ही खूप तेलकट, तुम्ही खूप तुपकट, तुम्ही खूप बाहेरचे मसालेदार पदार्थ, तिखट, मिरच्या, नॉनव्हेज जर खात राहिलात ना, तुम्ही तसेच बनतात. तुम्ही शिळ, तुम्ही थंड, तुम्ही अतिउष्ण किंवा अति गरम खाल्लं ना, तुम्ही तसेच बनतात. सात्विक म्हणजे काय? ताजं अन्न, जेवणाला प्रसाद समजून जेवण करणं, शाकाहारी बनणं. आणि म्हणून पहिले तुम्ही मला सांगा, हे माझ्या मनाचं नाहीये, तुम्ही मला सांगा, पहिले असं होतं की नव्हतं की जेवण करण्याच्या अगोदर लोक प्रार्थना म्हणायचे, जेवणाला प्रसाद समजून जेवण करायचे. आजही जर तुम्ही खेडेगावातले लोक बघितले तर तुम्हीच मला सांगा, असं आहे का नाही तुम्ही सांगा. आजही खेडेगावातले लोक जर तुम्ही बघितले ना, काय करतात? ते थोडं काढून ठेवतील आणि काढून ठेवून पाणी घेतील आणि निदान रामकृष्ण हरी पांडुरंग हरी म्हणतील, नमस्कार करतील आणि मग जेवतील. का बरं? अन्न अंगी लागणं, अन्नातून पॉझिटिव्ह विचार तयार होणं, अन्नातून सकारात्मक मन तयार होणं, हे सगळं अन्न करत असतं, हे त्यांना माहिती आहे. अन्न तारी, अन्न मारी, अन्न नाना विकारी, हे त्यांना माहिती आहे. जसं भोजन तसं शरीर, जसं भोजन तसं विचार, जसं भोजन तसं मन, हे त्यांना माहिती आहे. दुर्दैव असं आहे, तुम्ही स्वतःला प्रामाणिकपणे विचारा की आज तुम्ही शिकलेली मंडळी, किती मंडळी असे आहेत की जेवणाला प्रसाद समजून जेवत आहेत?
आज किती ताई अशा आहेत की स्वयंपाक करताना मंत्र लावून छान आनंदाने प्रसाद तयार करायचा म्हणून करत आहेत. आत्ता बदल करा स्वतः, आत्ता चेंज व्हा. या सगळ्या गोष्टीचा मनावरती परिणाम होतो. आणि सगळ्यात शेवटी मी आहाराचं जास्त सांगणार नाही, कारण आपल्या या चॅनलवरती सगळे आहाराचे व्हिडिओ आहेत, तुम्ही ते नक्की बघा. या चॅनलला सबस्क्राईब करा, जर केलेलं नसेल तर अगोदर सबस्क्राईब करा. फेसबुकवरती तुम्ही जर फॉलो केलं नसेल मौलीजी दुसाने या या अकाउंटला, तर अगोदर फॉलो करा, म्हणजे तुम्हाला सगळे विचार माझे तुमच्यापर्यंत पोहोचतील. ज्यांनी सगळ्यात महत्वाचं आहे, सगळ्यात शेवटचा 8वा नियम मनाचा, तो कुठला आहे? ज्याने जीवनात जोडला ज्ञानयोग, त्याच्या आयुष्यात त्याला कधीच येणार नाही रोग. बॉन्ड पेपरवरती लिहून देऊ शकतो. आपली नेहमी शिबिरं होत असतात, ज्यांनी ऑनलाईन शिबिरं, आता ऑनलाईन शिबिर सुरू आहे, तुम्ही जगाच्या पाठीवरती कुठूनही ऐका, तुम्ही ऐकत असताल, तुम्ही शिबिर करा. आपलं ऑनलाईन शिबिर 9 दिवसांचे शिबिर असतं. ऑनलाईन शिबिराने काय होतं? तुम्ही कुठलं शिबिर केलं मला माहिती नाही, पण एकदा तुम्ही माऊली समोर 5:45 ते 8:30 सकाळी जर बसलात 9 दिवस, तुम्हाला असं वाटतच नाही की तुम्ही तुमच्या घरी आहे, मी माझ्या घरी आहे. पूर्ण जिवंत ऊर्जेचा प्रवाह तुमच्यापर्यंत पोहोचतो. ऑनलाईन शिबिरातून हजारो लोकांचं आयुष्य बदललेलं. ऑनलाईन तर शिबिर असतंच, पण चैतन्य वनातलं 6 दिवसाचं निवासी शिबिर आहे. सहकुटुंब सहपरिवार करा आणि रोगमुक्त व्हा. हे शिबिर काही फक्त निसर्गोपचाराचं शिबिर नाहीये. हे शिबिर म्हणजे फक्त रोग दूर करण्याचं शिबिर नाहीये. हे जे चैतन्य वनातलं शिबिर आहे, मी सांगितलं ना की जो जोडल्या, ज्याच्या आयुष्यात आला ज्ञानयोग, त्याचे दूर झाले रोग. कशामुळे? कारण या चैतन्यवनामध्ये आल्याच्या नंतर या शिबिरातून आपण सगळ्यात महत्वाच्या 5 गोष्टी चेंज करतो. तशा लाखो गोष्टी मिळतात, पण मनातल्या पहिल्या 5 गोष्टी कुठल्या कुठल्या? चेंज युअर बॉडी लँग्वेज. तुमची प्रतिक्रिया देणं बदला, बॉडी लँग्वेज बदला. एका क्षणात ओळखू येतं तुम्ही कसे बसतात, कसं ऐकतात. खांदे पडून, तोंड उतरवून, याचा अर्थ त्याला ऐकायची इच्छा नाही. ज्याला ऐकायची इच्छा ना, ते आत्ता सुद्धा ऑनलाईन जरी असेल ना, ते माऊलीकडे असं कौतुकाने, प्रेमाने, आनंदाने बघतात, त्याला माऊली आपले वाटतायत. बॉडी लँग्वेज लगेच ओळखू येतं. काही जरी घडलं तरी असं करत बसणं, काही जरी घडलं तरी निगेटिव्ह बोलणं, काहीतरी घडलं पाहिजे बस हातपायच गळाले. चेंज युअर बॉडी लँग्वेज. अगोदर तर सगळे ती माइंड लँग्वेज चेंज करणं आवश्यक आहे, बट यू हॅव टू चेंज युअर बॉडी लँग्वेज. ॲट दॅट मोमेंट जेव्हा तुम्ही ती बॉडी लँग्वेज चेंज करतात, एका क्षणात युअर लाईफ, एकदम तुमचं जीवन 100% टर्न घेतं, चेंज घेतं. बॉडी लँग्वेज कशी पाहिजे? उठताना कसं पाहिजे? वाव, यस, मी परमेश्वराचा आनंदी बाळ आहे, मला देवाने एक नवीन जीवन दिलंय. यस, दिवसाचं स्वागत हसून, दिवसभराचे संकट हिमतीने सामोरं जायचं. बॉडी लँग्वेज, चेंज युअर बॉडी लँग्वेज. ॲटोमॅटिकली तुमचं जीवन चांगलं व्हायला लागतं. बॉडी लँग्वेज, इतरांविषयी आपुल. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट काय? दृष्टिकोन बदला, सकारात्मक दृष्टिकोन ठेवा. हे कसं करायचं मी बिलकुल रिपीट करणार नाही, सांगणार नाही. याचे सगळे सत्संग आपल्या या चॅनलवरती आहे आणि शिबिरात ते सगळं होतं. सकारात्मक दृष्टिकोन असेल तर सकारात्मकच आयुष्यात घडेल, नकारात्मक दृष्टिकोन असेल तर नकारात्मकच घडेल. तुम्ही कसे आहात, समोर काय आहे हे तुम्हाला दिसत नाही, तुम्ही कुठल्या नजरेने बघतात हे तुम्हाला दिसतं. तेच तुम्हाला दिसतं. तुमच्यासाठी जीवन नरक असेल तर तुमचा दृष्टिकोन नकारात्मक आहे, आणि तुमच्यासाठी जीवन सकारात्मक असेल तर तुमचं दृष्टिकोन पॉझिटिव्ह आहे. जीवनाची क्वालिटी तुमच्या दृष्टिकोनावर ठरते. काळा रंगाचा गॉगल घातला तर काळच दिसेल आणि लाल घातलं तर लालच दिसेल. दृष्टिकोन चेंज करा, पण कसा करायचा हे आपोआप घडतं. त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं काय आहे? वर्तमानात राहा. सगळ्यात महत्वाचा ज्ञानयोगाचा बेस आहे काय? बी इन प्रेझेंट. वर्तमानात राहा. आत्ता भीती 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 का बरं वाटते? कारण तुम्ही वर्तमानात नाही, तुम्ही भविष्याची चिंता करताय. चिंता म्हणजे काय? यू आर नॉट इन दिस प्रेझेंट मोमेंट. तुम्ही वर्तमानात नाही. मी मेलो तर मेलो तर मेलो तर. आत्ता बघा माझ्याकडे, आत्ता वर्तमानात या. जिवंत आहात, मेलेला आहात, मग मेलो तर या शब्दाला काय अर्थ आहे? वर्तमानात या वर्तमानात. बी इन प्रेझेंट. याला जाणीवपूर्वक असं बघावं लागतं. मला भीती वाटते, उद्या मी मेलो तर, उद्या मी मेलो तर, धडधड होते, उद्या मला हार्ट अटॅक आला तर माऊली तो हार्ट अटॅकनी मेला आणि मला अटॅक आला तर. बी इन प्रेझेंट. आत्ता ये वर्तमानात, आत्ता वर्तमानात आहे. काय करतोय तू? माऊलीचं सत्संग ऐकतोय. आला अटॅक? नाही, दे सोडून
चिंता सोडून दे, चल. याची सुद्धा निरंतर प्रॅक्टिस करावी लागते. ज्ञानयोगात ही सहज सहज शक्य आहे. जो वर्तमानात जगतो, लक्षात घ्या, जो वर्तमानात जगतो त्याचं भविष्य उज्ज्वल असतं. जो भविष्याची चिंता करत वर्तमानाला घालवतो त्याचं जीवन नरकमय बनतं. बी इन प्रेझेंट, जाणीवपूर्वक आत्ता या वर्तमानात, मी बोलतो तुमच्याशी, वर्तमानात या. माऊली माझी शुगर वाढली तर आत्ता वर्तमानात ये, चल बघ, चल श्वासाला बघ, चल कर प्राणायाम, चल चेहऱ्यावरती स्माईल ठेव, ठेव स्माईल, हा एक आनंदाने श्वास घ्या आणि बघ. वाढेल शुगर? नाही. हे कधी शक्य आहे? वर्तमानात राहा. त्याच्यानंतर पुढचं काय ज्ञानयोग काय सांगतो? स्वतःला बिझी ठेवा, व्यस्त ठेवा स्वतःला, सतत कार्यरत राहा, बिझी राहा, बिझी. मी पुन्हा पुन्हा सांगतो की एक तर पॉझिटिव्ह बघाच, चांगल्याच गोष्टी घ्या, चांगल्या गोष्टी सर्वांपर्यंत पोहोचवा, पण बिझी ठेवा. हे रोग सुद्धा बिझी माणसाकडे येत नाही. तुम्ही बघा, बाबा आमटे कधीपर्यंत काम करत राहिले? शेवटच्या श्वासापर्यंत. APJ अब्दुल कलाम कधीपर्यंत काम करत राहिले? शेवटच्या श्वासापर्यंत. छत्रपती संभाजी राजे कधीपर्यंत ते लढत राहिले? शेवटच्या श्वासापर्यंत. विचार करा. प्रत्येक महान व्यक्ती तो लढत शेवटपर्यंत त्यांनी बिझी ठेवलं. जे काम टाळतात, जे आळशीपणा करतात, ऐका, सगळ्यात खोटं कारण, सगळ्यात मोठी फसवणूक स्वतःची कुठली माहिती? मला वेळ नाहीये. ही तुम्ही स्वतःला सगळ्यात मोठी फसवणूक केलेली तुमची. मला वेळच नाही माऊली. तू सत्संग लिहितोय का रे? नाही माऊली, 1 तासाचा सत्संग आहे, मला वेळच नाही. याचा अर्थ तू फसवतोय स्वतःला. पॉईंट काढले सत्संगाचे, नाही. प्राणायाम केले, वेळच नाही. ध्यान केलं, वेळच नाही, फार बिझी माऊली. पर मोबाईल किती वेळ बघितला? टीव्ही किती वेळ बघितला? तुम्ही तुमच्या मर्जीचे मालक आहे, तुम्ही ते बघा. पण नीट आहे का माझं बोलणं? जे सगळ्यात बिझी माणूस आहे, जगातला सगळ्यात बिझी माणसाला अजून 4 कामं द्या, ते कामाकामात ते काम करून टाकतं. का बरं? त्याची सवय. आणि जे सारखाच म्हणतात मला वेळ नाही, वेळ नाही, वेळ नाही, त्यांना कधीच वेळ मिळत नाही. कारण जीवन तुम्ही बोलता तसंच करतं. वेळ नाही असं नाही, तुम्ही आळशी आहेत, तुमची इच्छा नाही ते करण्याची. मी तर किती बिझी आहे मग, पण मला कोणतेही काम सांगा, मी कामात काम करतो. अरे तुम्ही जर कामात वेडे झालात, तुम्ही जर ध्येय वेडे झालात, तुम्ही जर कामात वेडे झाला, मनात इतकं कामात बिझी व्हा, इतकं कामात बिझी व्हा, इतकं काम करत राहा. आयुष्यात कधीच रिटायर्ड होऊ नका, इतकं कामात बिझी राहा की रोगांना तुमच्या मनात यायला जागाच नाही भेटली पाहिजे. प्रकाशाने एवढं भरून जा की अंधार राहायलाच नाही पाहिजे. हे एन्झायटी एन्झायटी एन्झायटी, धडधड होणं, ह्याची फोबिया, भीती वाटणं. काल आम्ही एका गॅरेजवरती गेलो होतो. खेडेगावातून आलेला मुलगा आहे, त्याने गॅरेज टाकलं, बस प्रेमाने बोलणं आहे. तो इतका बिझी होता, एवढा एवढा बिझी, एवढा बिझी. मी काल गुरुजीला म्हटलं, गुरुजी याला कधी एन्झायटी येईल का? याला कधी भीती वाटेल? कारण भीती वाटायला सुद्धा वेळ पाहिजे ना. मी सध्याला म्हणजे 20 वर्षापासून, 2002 पासून, 2002 अगदी 2000 सालापासून ते आता या 2020 पर्यंत, या 20 वर्षात माझी झोप फक्त 4.5 ते 5 तास होती. रात्री 12 ते 4, रात्री पण 12ला झोपलो, आज सकाळी 4ला उठलो. 20 वर्षापासून मी 4 तास, 4 ते फार फार तर 5 तास झोपतो. पण मी 3 वेळेला ध्यान करतो, मी प्राणायाम करतो, मी सत्संग घेतो, मी वनातलं काम करतो, मी घराचं काम करतो, मी माझ्या मुलांना वेळ देतो, मी माझ्या घरच्यांना वेळ देतो, मी माझ्या साधकांना वेळ देतो. मी त्याच्यात माझे छंद बरोबर जोपासतो. मी डान्स करतो, मी डोंगरावरती जातो, मी गंमत करतो, मी स्विमिंग करतो, मी पोहतो, मी लिखाण करतो. पण मी असं कधीच म्हणत नाही यार बिझी आहे, मला वेळ नाही. जो काम करणारा माणूस आहे ना, त्याला काम द्या, ते कामात काम अजून 4 कामं करेल, ते कधीच नाही म्हणणार नाही. आणि जे आळशी आहे, जे स्वतःला फसवणार आहे, ते काय म्हणतं? मला वेळ नाही. मग बिझी कसं ठेवायचं योग्य कामात, हे ज्ञानयोगात आपोआप होतं. आणि सगळ्यात महत्वाचं काय होतं ज्ञानयोगात? मनातली सगळी घाण, मनातलं सर्व काही बाहेर काढा, मनातच काही ठेवू नका. हे सगळ्यात महत्वाचं पॉईंट आहे. हे ज्ञानयोगात आपोआप होतं. ज्या गोष्टी तुम्ही अशा मनात ठेवून दिल्या ना, त्या मनात जर तुम्ही ठेवल्या ना,
ते साचून 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 मला सांगा, वाहणारं पाणी कसं स्वच्छ असतं की नाही? वाहणारं पाणी स्वच्छ असतं, पण जे पाणी एका ठिकाणी साचलेलं आहे ते गढूळ होतं, त्याच्यात किडे पडतात, ते सडतं, त्याचा वास येतो. या मनातल्या भावना वाहत राहिल्या पाहिजे. दुःख झालं काढून लगेच तुमच्याकडे ठेवू नका, शेअर करा, काढून टाका. आनंद झाला 10 लोकांना वाटा. राग आला लगेच काढून टाका मनातला राग. तो नाही काढला, साचून 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 तुम्हाला वेगवेगळे रोग येऊन 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 बस तुम्हाला नुसतं टेन्शन टेन्शन टेन्शन. टेन्शनचा अर्थ काय? तुमच्या मनाला तुम्ही वाहू देत नाही. समजतंय मी सांगतोय ते? रोगांचा अर्थ काय? तुमच्या मनाला तुम्ही वाहू देत नाही. तणावाचा अर्थ काय आहे? तुमच्या मनाला तुम्ही सोडलेलं नाहीये, मुक्त केलेलं नाहीये. मनातलं सगळं निचरा केला पाहिजे, मनातलं सगळी घाण काढून टाकली पाहिजे. जसं आपण भांडे, आपण जे पाणी पिण्याचं आहे माठ रोज विसळतो की नाही विसळत? रोज ते पाणी पहिले काढून टाकतो की नाही, पुन्हा स्वच्छ पाणी भरतो की नाही? तसं मनाचं आहे. आणि याच्यासाठी सगळ्यात महत्वाचं, तुम्ही ज्ञानयोगाचं शिबिर करा आपलं. हे काही फक्त प्राणायामाचं शिबिर नाही. माऊली मी इतके इतके शिबिर केलेले. अरे तू जगातलं कोणतेही शिबिर केलेलं असेल तरी ज्ञानयोगाचं शिबिर तुला करणं गरजेचं आहे. कारण हे शिबिर म्हणजे मी काय असं पर्टिक्युलर कधीच ठरवत नाही की असं असं बोलायचं. मी आनंदी आहे, आणि जसं दूध उतू जातं दूध उकळल्याच्या नंतर, तसा माझा आनंद उतू जातो, आणि त्या आनंदातून जे शब्द बाहेर पडतात, जे काही बाहेर पडतं ते माझ्या साधकापर्यंत पोहोचवतो. बस हेच ज्ञानयोगाचं शिबिर. काल मला एका कोल्हापूरच्या काकांचा फोन आला होता. ते माऊलीजी तुमचं बोलणं ऐकता ऐकता असं मी रडतो, डोळ्यात पाणी येतं. कारण मला असं वाटतं की तुम्ही मलाच बोलतायत, माझ्याच आयुष्यातला प्रत्येक घडलेला पॉईंट तुम्ही मला सांगतायत. म्हटलं गुरुजी, जे हृदयातून निघतं ते हृदयापर्यंत पोहोचतं. तुम्ही देखील जर हृदयापासून बोललात तर तुम्ही बघा आजच्या सत्संगातला प्रत्येक पॉइंट तुम्ही बघा, हा तुमच्या प्रत्येकासाठी नाही, हा माझ्यासाठी सुद्धा आहे. का बरं? हे जीवनासाठी आहे. जो जिवंत आहे ते त्याच्यासाठी. म्हणून हे जे 8 नियम आहेत मनाचे, हे अत्यंत महत्वाचे नियम आहेत. तर या 8ही नियमाला फॉलो करणे, याच्यासाठी सगळ्यात महत्वाचं मी काय सांगितलं? याच्यासाठी सगळ्यात महत्वाचं आहे अभ्यास. आणि अभ्यास म्हणजे काय? श्रवण, मनन, आचरण. जे लोक ध्यान करत नाही, किती वेळ लागतो ध्यानाला? फक्त 15 मिनिटं. पण 15 मिनिटाच्या ध्यानातून मनाला एक शिस्त लागते. अर्ध्या तासाच्या प्राणायामातून मनाला ऊर्जा मिळते. 1 तासाच्या सत्संगातून माइंड ब्लोईंग इनपुट नीडेड डिअर, ती तुमची ती जी आहेत ना, ती आवश्यक असलेली ती अट ती पूर्ण होते. तर खूप सहज, सुंदर, सोपं आहे. बस तुम्ही ज्ञानयोगाच्या सोबत राहा. या 8 गोष्टी, या 8 नियमांचं पालन करा. आणि या सत्संगाला लाईक तर तुम्ही कराच, पण लाईक कशासाठी करायचं? माऊलीला चांगलं वाटावं म्हणून नाही. ते जर केलं तर तुमच्या डोक्यात राहते, हां मी लाईक केला ना, मी तसं वागतोय का, मी चेक करतोय का. आणि हा सत्संग तुम्ही किती लोकांपर्यंत पोहोचवणार आहेत? जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. आता हा फेसबुक लाईव्ह सत्संग आहे आपला, जो दर रविवारी असतो. पण मी आता लगेचच हा अपलोड करेल यूट्यूबवरती. तुम्हाला माझा मेसेज आला की तुम्ही प्रत्येक ग्रुपवरती हा सत्संग अपलोड करा, पुन्हा पुन्हा बघा आणि याच्या नोट्स काढा. आणि यासाठी रोज रात्री निदान 1 पान लिहित चला की मी आज जो सत्संग ऐकला तसं कुठे वागलो. हे जे 8 नियम मी मनाचे बघितले, असं मी कुठं आचरण केलं, कुठं पालन केलं, हे बघणं गरजेचं आहे. जे नाही बघत, जे स्वतःला बघत नाही, जे स्वतःच्या मनाला रोज बघत नाही, जे स्वतःच्या मनाला रोज स्वच्छ ठेवत नाही, जे ध्यान प्राणायाम रोज करत नाही, त्यांचं मन गढूळ होतं. आणि गढूळ पाण्यात काहीच दिसत नाही. पाणी गढूळ आहे, तुम्हाला काहीच दिसत नाही. पाणी स्वच्छ आहे, पाण्यातला तळ दिसतो. असं गढूळ मनामध्ये जीवनात काहीच कळत नाही, काय करावं काय नाही, काही समजतच नाही काय करावं काय नाही. मग सगळे मार्ग अंधारलेले, सगळे कुठं काय बोलायचं काही कळत नाही. बस आता माझं जीवन सगळं नरकमय झालं. माऊली काय कर? मन स्वच्छ कर. कसं स्वच्छ कर? आज सांगितलेल्या 8 नियमांचं पालन कर.
यस. तर नक्की हे वागा आणि जास्तीत जास्त साधकांपर्यंत पोहोचवा. मी ज्यावेळेला आता तुमच्या जे साधक माझे ऐकतायत, ज्यावेळेला मी तुम्हाला हा सत्संग पाठवेल वैयक्तिक 2 तासात, तुमच्या मोबाईलकडे लक्ष ठेवा. मला तुमच्या प्रत्येकाचा व्हॉट्सअपवरती रिप्लाय पाहिजे की यस मौलीजी, आम्ही पाहिला, आम्ही पाहतोय, आम्ही पाहणार आहे, आम्ही पाठवला. देताल रिप्लाय? करताल? यस. कारण हे ज्ञान पोहोचणं, एवढ्या सोप्या शब्दात पोहोचणं गरजेचं आहे. हेच मी सूटबूट घालून जर समजा 15,000 रुपये फीस घेतली आणि काउन्सिलिंग सुरू केलं ना, तर गर्दी वाढेल. पण मला ते नको आहे. मला गंमत करत करत, हसत खेळत आणि अगदी लहानातल्या लहान बाळाला कळेल अशा भाषेत तुमच्यापर्यंत पोहोचवायचं आहे. ती जबाबदारी तुम्ही सुद्धा घ्या. भेटूयात आपण पुन्हा पुढच्या रविवारी सत्संगात फेसबुकवरती. ऑनलाईन शिबिर आहे, नोंदणी तुम्ही करू शकता. चैतन्यवनातलं शिबिर सूर्यभान गुरुजी किंवा पंढरी गुरुजी किंवा पुष्पाताई यांच्याशी तुम्ही संपर्क करू शकता. जय गुरुदेव.